मूवी सिनेमा आता याला करून समजू गोडगोजिरी. अच्छा अच्छा, म्हणजे स्वर्गात जशी बालक म्हणून करतात तशी तुम्ही या पंचवटीत करतात. हो हे चित्रगुप्त आपण तर आलो थिएटर मध्ये. हो बाकीचं कुठे राहिलं? तुम्ही संपर्क केला कुठे आहे आता तो अच्छा तर हे रे महाराज हो चित्रगुप्त हे अहो महाराज एवढं मोठं चित्र आहे. हो ना महाराज. हो देवा, तू ओळख मी तीच पुण्यात आहे. या आणण्यासाठी कित्येक वर्षापूर्वी तुम्ही स्वतः गेला होता धर्तीवर. हो चित्रगुप्त, आता आम्हाला आठवलं त्यांच्या पराक्रमाची गाथा अजूनही आमच्या लक्षात आली. चला तर पकडून जा, पकडून जा. पण ती इथे कशी? अहो महाराज, ते आमचे दाखले झाले. हो छत्रपती संभाजी महाराज हो आमच्यासाठी धर्मासाठी त्यांनी फार काही सहन केले. कदाचित अजूनही ते त्यांच्या मातृभूषेत विश्रांती घेत असतील. हो ना, तिथे स्वर्गात होते. हो महाराज. त्याला बघून करू आपण. हो साक्षात त्याला दिसतील पण. अपने पुत्रों के आगे ही परोसना, इसी बहाने उन्हें थोड़ी वफादारी चखने को मिल जाएगी और उनकी आने वाली कुश्तों की जिंदगी संवर जाएगी. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. गदा कुठे आपली? गदा कुठे आहे? आपलं थिएटर मध्ये. पोलीस आले, पोलीस आले. अरे उचलत नाही तर कशाला आम्हाला उचलू दे ना. हो काय अरे नाटक झालं गेलं वर्षी अजून त्या कॅरेक्टर पकडले. अरे बाबा, अरे नाटक म्हणून नाही, ती गदा माझ्या मागेच लागली. हो वाचवा मला. बरोबर आहे. मुलगा बांधला तुला काय वाटलं आमच्या पोटली म्हणून? चित्रगुप्त याला आत्ताच्या आत्ता मृत्यूदंड द्या. पण जीवन अंगावर तुम्ही तर बंदी केली आहे ना. त्याला घेतली तुम्ही. ते सगळं सोडा, तुम्ही तुमची गदा घ्या आणि मला पळू द्या इकडून. चला त्याबद्दल मी खुश आहे. बोला काय वर पाहिजे तो मागा आमच्याकडे. महाराज
आम्हाला काही बोल नको. तुमचा आशीर्वाद झाला हेच खूप धन्यवाद. म्हणून काय आमच्याकडून काही चुकलेले असेल तर हिशोबात थोडी सवलत असेल. अवश्य. आणि हो देवा, आम्ही तुम्हाला ओळखण्यात चूक झाली, काय वाईट बोललो असेल तर क्षमा असावी. हो बरं. तुम्हाला क्षमा केलं आता पण तुम्ही आम्हाला एक काम करून द्या आमचं. त्या मुलाला काय आम्हाला ते मॉल कुठे आहे ना ते दाखवा बरं. आम्हाला काहीतरी आधुनिक शिकायचं. मॉल ना एकदा तिकडे देवा, कुठे ट्रेननी जायला लागेल. हो अच्छा. ट्रेननी. ट्रेन म्हणजे काय असतं ते? अहो देवा, मी ऐकलं आहे अहो या मानवाकडे बुद्धी आहे. त्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी स्वतःच्या सोयीसाठी काही वस्तू निर्माण केल्या आहेत. त्याचं ते एक वाहन आहे हे. हो महाराज, ट्रेन म्हणजे एक वाहन असतं त्यात खूप लोक सामावतात. हे बघा आधीच वाटतं ट्रेन. चला 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 चला. अरे या मानवाला कसं कळत नाही एवढी गर्दी. हो त्यांना पडून मारतात ही लोकं. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे रोज या गाडीचं पडून माणसं मरतात, पण त्याला हे कसं कळत नाही की त्याच्या घरी त्याचे आई वडील, त्याची बायको, त्याची मुलं वाट बघत असते. हो ना. पण नियतीच्या समोर काही शक्य नाही. हो पण जेव्हा काहीतरी करायला पाहिजे. विष्णूदेवाला सांगा यांचे हाल खूप झाले. एक काम करा, यांची जे व्यवस्था आहेत ना काय म्हणतात ते मंत्री तंत्री. हो हो त्या मंत्र्या विरुद्ध काहीतरी कारवाई करा. हे बघा किती 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 समस्या आहे इकडे. मला देवा म्हणायची वाट लागली. वेळ आली. काय उत्तम, काय हवं? एखाद्या माणसाच्या मानवाने कसा आम्हाला धक्का दिला. हो ना. मी यमराजाला हो देवा, त्याची गोष्ट आहे. साधा माणूस नाहीये. मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करणारा एक बलवान प्रवासी आहे. अच्छा तर. चला तर चला चला तर. चालू मग मॉलमध्ये जाऊया. मॉलकडे जाऊया. हो चला मग. अरे ते घाल हे पहा देवा, आलो आपण मॉलमध्ये. बोलता बोल. हा आईने ओरडला शॉपिंग सेंटर. तुझ्या मॉलमध्ये गेले का? तुझ्या मॉलमध्ये एवढी ही जीवता हो नेहमी सांगत असतात एकदा येऊन जा पण वेळच मिळत नव्हता. आज दारुणींच्या कृपेमुळे हा योग आला आहे. चित्रगुप्ता, यमपुरीतला तो साज आणि सजावट फारच छान आहे. अद्भुत. हो ना देवा. हो देवा. काय झालं? पायो हिमम कुठे आहे तो? हो बघा त्या बालिकेकडे पायो हिमम खात आहे ती. तो त्या बालिकेचा आहे. हो देवा, मी मागतो मला खूप आवडतो. तिच्या मनाने मी घेतो. योग्य दिसत नाही ते. हो देवा, तुम्हाला हे स्वतः का तुम्ही एका बालिकेची छेड करताय? नाही. पोलिसांसमोर. नाही बाळा, मी छेड करत नाही. तुझ्याकरता पाहिजे नव्हता मी घेतो. हे बालिके जरा तो पाहिजे हमाम देशील का मला? हे माझे, तुझं जाऊन घे ना. हे बालिके. गेली ती. तुम्हाला आईस्क्रीम पाहिजे का? नाही, नाही. आम्हाला तो पाहिजे हमाम पाहिजे. आवड त्याला तर आईस्क्रीम बोलतात. थांबा, मी तुम्हाला आणून देतो. तुझी ना? हो. अरे वा, जेव्हा पाहिजे हमाम मिळणार आहे. हो देवा. आला पाहिजे हमाम. हे घ्या महाराज. हे घ्या. आता हे पहा. हो देवा. पहिली घंटा लागली. तुम्ही लोक स्वर्गाला कसं आलाय? मग हे आईस्क्रीम पायी उमा तुम्हाला कसं काय माहित? अरे बालका आम्ही तेव्हा
त्याच्याशी हात वर केला होता तेव्हा त्यांनी आवाज न दिला हो, तेव्हा. अरे तू येऊन बोल पहिल्याच पर्वतावर ही मजा होतच असते. त्याच्यामुळे आम्हाला तिथे पायवर खायलाच मिळतं. बाप्पाच्या निमित्ताने हो ना. अमुक करा पाय मग करा आम्ही हिमांशू हिमांशू काय चाललंय काय तुम्ही कोण दादा? आम्ही लोकांना- आवाज येतोय का? काय झालं? गडबड हॅलो हॅलो तूने पप्पे भाई को क्यों बोला पर मैं बंटी भाई को क्यों बोला? तूने क्यों बोला पर पहले तूने बोला तेरे को लगता नहीं लगता है पप्पे भाई का कट्टे का बिजनेस है देना पड़ेगा लगता है तेरे को अरे ते मागे बोले अरे काय जा, तू जाऊ, जाऊ, कुठं गेला? आम्ही येतो तेव्हा तर हॉस्पिटलमध्ये हे काय झालं हे काय झालं बाबा? तेव्हा माणसाकडे अशी आधुनिक हत्यार आलेली आहे त्याचा ते गैरवापर करतात आजच्या सगळीकडे हे सुरू आहे हो ना तेव्हा आम्हाला सुद्धा त्यांच्या समस्या वाढल्या आहेत आम्हाला सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांची मामली करता आमचे हात टिकून जातात नुसते एक काम करा हात टिकून गेले माझे तुमचे जर हात थकतात तर तुम्ही तुमच्या ताब्यात नवीन दूध का नाही घेतो हो दूध तर खूप आहे पण वेगाने मोठा करून त्यांना मृत्यूदंड देण्याचा सक्षम होण्याचं सपोर्ट नाही आम्हाला तेव्हा एवढीच अडचण आहे का हो ना मग तुम्ही डॉक्टर का नाही घेत लॅपटॉप नाही. ते काय असते काय त्या मुलाला तेव्हा काढ. काय लागतो झटपट का लगेच निघा. झटपट पटापट. बघा, हा जणांचा काम एकटाच करतो हो वा देवा वा अमेझिंग हो दा. हो हे आपण मलाच त्याची गरज लागेल देवा घेऊया का आपण? ठीक आहे काम करूया हा लाख ऑर्डर आपण त्या संस्थेला भरूनच टाकूया हो आणि वाचून ह्या यंत्राची ऑर्डर आम्ही तुम्हाला देतो अभिनंदन मला प्रमोशन झालं बोला बघू. चिरैया. काय चालू आहे काय चाललंय ए सीता अरे हे काय चाललेलं आहे हे काय चाललंय महाराज आज या धर्तीवर खूप म्हणजे खूप वाईट गोष्टी घडत आहे जर सांगायचं गेलं तर सांगताना पण मला लाज वाटते अहो आत्ताच काही दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात या 3 वर्षाच्या निष्पाप चिमुकीवर एका 24 वर्षाच्या नाराजावाने अक्षरशः घाणेरड्या पद्धतीने तिच्यावर अत्याचार केला आणि नुसताच अत्याचार नाही केला हो तर तिला दगडाने ठेचून ठेचून मारलं स्त्री आहे हे. म्हणा तेव्हा आता सगळीकडे हेच सुरू आहे याचा निषेध म्हणून आम्ही मेणबत्त्या पेटून कॅन्डल मार्च काढतो हो देवा काय असा विरोध करता तुम्ही
अहो अशा दाराबांतर दगडाने ठेचून मारलं पाहिजे. तर तुम्ही काय करता? अरे त्याचे हात पाय करून त्याला भर चपात ठेचून मारलं पाहिजे मरेपर्यंत. तेव्हा या धर्तीवर काय करणार? कायद्याचं राज्य आहे. काय काय द्यायचं राज्य आहे की काय द्यायचं राज्य आहे? हा? हे खूपच असह्य आहे. मानव इतका निर्दयी निष्ठुर कसा बनला? चित्रगुप्त, एक काम करूया. आपल्याला पुन्हा त्या पवित्र आत्म्याला धर्तीवर आणण्याची आता गरज लागणार आहे. कोणती पवित्र असतं तेव्हा? चित्रगुप्ता, त्याची कल्पना तुम्हाला सुद्धा नाही तेव्हा नाही त्यांना नाही. क्या हो रहा है? शोध कुठर धावू कस मीच स्वतःला पाहू कसर या मावळात तू कधीच गेला नाही देवा नाही, मी त्यांना जाऊ देणार नाही. अहो त्यांच्यामुळे तर स्वर्गाला खरं स्वर्गाचं रूप आलं आहे. मी त्यांना जाऊ देणार नाही. तुम्ही दुसरं काहीतरी करा. काय करायचं आपण चित्रगुप्त? काहीही करा पण मी त्यांना जाऊ देणार नाही. अहो त्यांनी अगोदरच धरतीवर खूप काही सहन केलं आहे. तुम्ही एक काम करा, दुसरं काहीतरी बघा. मला कळत नाही हा मानव असा काय झाला आहे. हा जेव्हा ब्रह्मदेवाने निर्मिती केली तेव्हा ब्रह्मदेव किती खुश होते. म्हणाले हा मानव खूपच प्रगती करेल. हो, त्यांनी त्याचं म्हणणं आताही ठरवलं. त्यांनी प्रगती सुद्धा केली. आपल्या बुद्धीच्या जगात त्यांनी नवीन नवीन यंत्राचा शोध केला आणि विज्ञानाच्या सहाय्याने खूप काही नवीन नवीन गोष्टी घडवल्या. जसं ती गाडी, ट्रेन, काय तो लॅपटॉप. पण हा माणूस नंतर काय झाला? अधोगतीला लागला. रोज तिकडे युद्ध, विध्वंस, आतंक, दहशतवाद हे काय चाललंय? अरे या माणसाने या शस्त्राचा उपयोग त्याच्या वाचवण्यासाठी केला होता. त्यांनी त्याचा वापर दुसऱ्याला मारण्यासाठी सुरू केला आहे. तरी त्याने युद्ध चालू आहे तेव्हा काहीच समजत नाही. आणि माणूस तर असं करतोय, स्त्रीचा का विचारूच नका. स्त्री तर त्यांच्यासाठी दुसरी उपभोगाची वस्तू आहे. हे बघा ना, त्या छोट्याशा बालिकेला वास्तूच्या आधी जाऊन मारण्यापर्यंत याची गत केली आहे. हे खूपच असं आहे तेव्हा तुम्ही काहीतरी करा. नाहीतर एक काम करूया. या सगळ्या गोष्टींची कल्पना आपण विष्णुदेवांना देऊ. हो देवा, तेच काय त्याच्यावरती उपाय करते. मला असं आठवते आहे की दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणाले होते. काय म्हणाल ते? त्याची भविष्यवाणी ऐकाच तर. हे विष्णू, ज्या मानवांसाठी तू दैत्यांचा सर्वनाश केलास तेच मानव उद्या एक दुसऱ्यांचं प्राण घेतील. नक्कीच तेव्हा असंच घडलेलं आहे. हो नक्कीच या पृथ्वीचा अंत जवळ आलाय. या कलियुगातले पाप वाढले आहेत तेव्हा त्यामुळे खूपच काही होणार आहे. 26 में दुनिया खत्म है रे. हो बाळा, खतमच होणार आहे. या कलियुगाचा अंत जवळ आला आहे. तेव्हा आपलं कार्य संपलं आहे. आपण धर्तीवरनं सेवा करूया. त्या आता त्यांचा अवतार घेण्याची वेळ आली आहे. पवित्र महाभयंकर महापवित्र अशा कालकी देवाचा अवतार आता येणार आहे. चला तर. शांतता मेंटेन केली, ठीक आहे, चालेल. आता सगळे लहान मुलं पाहिजे तर वरती येऊन नाचू शकतात, कारण नाटक समाप्त झालेलं आहे. अशा प्रकारे